नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत BLDC सिलिंग फॅनची. तर चला, हे बघा, अशा प्रकारे आपला ॲक्टिवाचा BLDC सिलिंग फॅन आहे. 600 mAhचा BLDC बघा, 5 स्टार आहे. हाय स्पीड, 5 इयर्स वॉरंटी, डबल बेअरिंग, 28 वॅटचा आहे फक्त. बघा, हा वाला आपण ऑर्डर केलेला आहे. तर चला, वेळ न झाला तर आपण अनबॉक्सिंग सुरू करू. बघा, आपला ग्रेशिया मॉडेल आहे. यावर याची MRP 4,990 रुपये आहे. पण आपल्याला कितीला पडला तेही आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू. ही बघा, इथे एक इम्पॉर्टंट सूचना दिलेली आहे, जी की सांगते की आपण फॅन लावण्याआधी फॅनचा जो रेग्युलेटर आहे नॉर्मल फॅनचा तो काढायचा आहे. इथे वॉरंटी एक्सटेंड करण्यासाठी काही डिटेल्स दिलेले आहेत. त्या नंबरवर कॉल करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा. आपली फॅनची वॉरंटी एक्सटेंड होईल 1 वर्षासाठी. बघा, अशा प्रकारे सर्व आतमध्ये आहे. बघा, या 2 टोप्या आहेत BLDC फॅनच्या आपल्या. ॲक्टिवा त्यावर प्रिंटेड आहे. आपण साईडला ठेवून देऊ. ते या दोन्ही पण आहेत टॉपर बरोबर. हे बघा, यामध्ये फॅनचे ब्लेड आहेत. डिझाईन छान आहे, मॅट फिनिशिंग आहे. याही साईडला ठेवून देऊ. 4 ब्लेड आहेत त्यामध्ये. बघा, हे वॉरंटी कार्ड आहे ॲक्टिवाचं. ॲक्टिवा BLDC फॅनचं. हे बघा, हा आपला ओक आहे जो आपण फॅन हँग करतो त्यासाठी. हा रॉड आहे फॅन एक्सटेंड करण्यासाठी. आणि हा आपला रिमोट आहे, जो की सर्वात मेन इम्पॉर्टंट आहे यामध्ये, जो की आपल्याला सहसा हरवला तर मिळत नाही. हे बघा, सगळं त्यामध्ये फंक्शन्स बरेच आहेत. 7 स्पीड आहेत त्यामध्ये, रिव्हर्स वगैरे, टायमर वगैरे सर्व काही आहे. मेन म्हणजे यामध्ये सेल कंपनी स्वतः देते, तेही एक उत्तम आहे. चला, आता आपण मेन काढू फॅनची मोटर. बघा, अजून काही नाही, तेवढंच असतं. ही आपली BLDC फॅनची मोटर. हो, त्याला पण फटाफट आपण ओपन करून घेऊ. अशा प्रकारे याची पॅकिंग आहे सर्व. जास्त तर सगळीकडे रबरनीच पॅक केलेलं आहे, रबर यूज केलं आहे पॅकिंगसाठी. बघा, ही आहे मोटर. ते खाली सेन्सर आणि लाईट आहे. बेअरिंग वगैरे सगळं स्मूथ आहे. हे बघा, हे वरती आहे ते BLDC सर्किट आहे, जे AC टू DC करतं आणि आपल्या फॅनला पॉवर देतं. हे बघा, इथे सगळं त्याची कॉन्फिगरेशन प्रिंटेड आहे. त्याचा RPM 850 आहे. मॉडेल नंबर वगैरे. इथे इनपुट आहे, इथे आउटपुट आहे सर्व. हे बघा, इथे DC आउटपुट आहे, जो आपल्या मोटरला जातो. आणि इथे AC आउटपुट आहे, इनपुट आहे, सॉरी, AC इनपुट आहे इथं. आता ह्याला आपण सर्व फिटिंग करून घेऊ. वायरची क्वालिटी ही ठीकठाक आहे, तशी चांगली अशी म्हणता येणार नाही, पण ओके आहे. चला, सर्व आपण फटाफट आता कनेक्शन वगैरे सर्व करून घेऊ. रॉड वगैरे सर्व इन्स्टॉल करू त्याला आणि हँग करून तिचा रिव्ह्यू देऊ. अशा प्रकारे चालतं. हे फिटिंग करता करता आपण BLDC फॅनचे काही फायदेही बघून घेऊ. आपला नॉर्मल फॅन जो आहे त्याचं वॅटेज असतं 50 ते 75 वॅट. आणि हा BLDC फॅन तुम्ही बघितला असेलच, 28 वॅटेजचा आहे. म्हणजे किती टक्क्याने आपली वीज कमी वापरली जाईल, त्यामुळे आपलं बिलही कमी येईल. हा फॅन हीट होत नाही जास्त, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जास्त मोटरची लाईफही तिची चांगली असते, उत्तम प्रकारे चालतात. थोडी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. इन्व्हेस्टमेंट केल्याने आपली भविष्य काळात बिलामध्ये बचत होते. आणि ॲटमबर्ग जो BLDC फॅन आहे त्याच्या तुलनेत याची किंमतही चांगली आहे.
आपल्याला हा पडलेला आहे 2000ला फ्लिपकार्टवरून. ॲटमबर्गचे फॅन जवळजवळ 3500पर्यंत येतात 600 mm सेगमेंटमध्ये. याची 4 ब्लेड आहेत. हाही 600 mmचा आहे. पण ॲटमबर्गच्या तुलनेत त्यामध्ये बरेचसे फंक्शन आहेत, जसे की रिव्हर्स फंक्शन झालं आणि 7 स्पीड मोड आहे त्यामध्ये, म्हणजे 6 स्पीड मोड आणि 1 बूस्ट मोड आहे. बस याचा एकच हे आहे की याचे सर्व्हिस सेंटर जवळपास नाही. याला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला सर्व्हिस सेंटरपर्यंत याला कुरिअर करावं लागणार. कुरिअर आपण नेऊ शकत नाही तिथपर्यंत. याला कुरिअरने आपल्याला पाठवावं लागणार आणि कंपनी आपल्याला परत रिटर्न कुरिअर थ्रू पाठवणार. 5 years वॉरंटी आहे, तेही चांगलं आहे. या फॅनची लाईफ लॉंग असते, त्यामुळे काही टेन्शन नसतं. आणि इन्व्हर्टरवर तर हे फॅन जास्त चालतात. इन्व्हर्टर जास्त उशीर बॅटरी टिकते इन्व्हर्टरची, कारण हा कमी पॉवर कन्झ्युम करतो. बघा आता इथे याची सेन्सर आणि LED आहे, जो रिमोट सेन्सर आहे तो. फॅन पिन केल्यावर काही अशा प्रकारे दिसतो. म्हणजे बघा, आपण स्पीड अप केला की तशी लाईट ब्लिंक होते. आणि आपल्या कंटिन्यू लाईट चालू ठेवायची असेल LED यांची तर तेही चालू आपण ठेवू शकतो. आणि यामध्ये 7 मोड आहेत स्पीडचे, रिव्हर्स मोड आहे, बरेच फंक्शन आहेत. धन्यवाद.